नेपाळमध्ये प्रवेश करून सर्वप्रथम विश्व वारसा स्थळ असलेल्या लुम्बिनीचे पर्यटन पूर्ण केले। इथून पुढे आम्हाला फक्त प्रवास करायचा होता, फक्त प्रवास। लुम्बिनीवरून सायंकाळी 5 वाजता निघालो। 30 ते 40 किलोमीटर अंतर पार करून हॉटेल सम्राटवर पोहोचलो। ही पाचूची गर्द सकाळ शुभ्र धुक्यातली। तिच्याच उबदार कुशीत बसून लच्छा पराठे आणि अंडा भुर्जी असा प्रोटीनपूरक सकाळचा नाश्ता केला। इथून लवकर निघायचे होते। निघालो। पुढे जाऊन आम्हाला दुसरे हॉटेल बघून तिथे सामान ठेवून मग समोर जायचे होते। या व्हिडिओत आम्हाला कुठले नेमके स्थळ बघायचे नव्हते। नेपाळच्या निसर्गरम्य वातावरणाला अनुभवत प्रवासात सभोवती पडणाऱ्या घनदाट हिरव्यागार डोंगरदऱ्यांचे खडतर सौंदर्य बघायचे। पोटभर स्वच्छ निर्मळ श्वास घ्यायचा। जेवढे हिमालयाच्या जवळ जाता येईल तेवढे जायचे। सुकून है यार, कोई क्राउड नहीं है, कुछ नहीं है। एकदम मेडिटेशन हो जाएगा यहाँ बैठ के, आप लोग शांत हो जाएगा दिमाग में। पहिले शीतगंगा 12 डोहोटे येथील हॉटेल सम्राटमध्ये रात्री थांबलो। तिथून पुढे भेडामारा येथील दरबार हॉटेलवर येऊन हॉटेल मालकाशी आम्ही पुढचा प्रवास करून परत इथेच येऊन मुक्काम करू अशी बोलणी केली आणि गतिशील झालो। हे गाव सीतापूर आहे। हा गाव पार केल्यानंतर आम्ही थांबणार आहोत। प्रवासात पुढे जाताना जिथे नवे सुंदर आकर्षक देखावे दिसतील तिथे विश्रांतीच्या निमित्ताने थांबायचे, जसे इथे। पहाडाच्या भागात एका पहाडावरून दुसऱ्या पहाडावर जायचे तर झुलत्या झुल्याची म्हणजे पुलाची व्यवस्था आहे। ती कुठे कुठेच आहे। हा तसलाच एक छोटेखानी झुला। या डोंगरातून वाहणारं मिनरल युक्त पाणी शेतीला पण जातं आणि या सत्वाने शेती अतिशय जिव्हाळ्याने बहरून येते। इथे शेती फारच कमी प्रमाणात होते। 10-10, 20-20 गुंठ्याच्या तुकड्यात होणाऱ्या डोंगराळ शेतीत प्राधान्याने धान व गहू पिकवला जातो। हेच इथले मुख्य पीक।
अरुंद रस्त्याने डोंगर कपारीतून चढाच्या उताराच्या रस्त्याने जाताना जो रोमांच अनुभवायला येतो तो कथनापलीकडचा व वर्णनापलीकडचाच असतो. आम्ही असलाच रोमांच अनुभवत होतो. प्रभाकर भारताच्या मोठ्या नामवंत कलावंतांपैकी एक सर्वविदित नाव. या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कलाकाराची माणूसपणाची उंची हिमालयाहूनही जास्त असल्याचंच आम्ही कायम अनुभवत असतो. ह्या मनुष्याने आमच्या काळजाची संवेदनशील जागा काबीज करून ठेवली आहे. यामुळेच आमची कनेक्टिव्हिटी या खेपेला अशी कारगर ठरली. अतोनात व्यस्त प्रभाकरने आपल्या घट्ट वेळापत्रकाला काहीसे सेल केले व 10 वर्षानंतर 15 दिवसाचा दीर्घकाळ आमच्या सोबतीने काढला. पैकी 12 दिवस या प्रवासात खर्ची पडले. 10 वर्षापूर्वीचा नेपाळला जाण्याचा आमचा विचार त्याने आता पूर्णत्वास नेला. भाऊंची मानसिकता व प्रकृती बघून त्याला आता घराबाहेर काढावेच लागेल असे त्याला तीव्रतेने वाटत होते. म्हणूनच त्याने ही ट्रिप प्लॅन केली. कलावंतांचे सूक्ष्म आकलन भारी असते. त्याला सभोवताल कळतो. मातीशी जुळलेल्यांना माणसे पण कळतात. आम्ही हा 12 दिवसाचा प्रवास भारतातील तसेच नेपाळमधील पुरातात्विक स्थळांना भेट देत पूर्ण करीत आहोत. तर या मातीशी जुळलेल्या जीवलगासोबत नेपाळचे रस्ते यादगार करीत आहोत. आता पोहोचलो अर्दाखांजी जिल्ह्यातील सुपादेवरालीच्या प्रसिद्ध देवस्थानात. नेपाळची मंदिर वास्तू अत्यंत आकर्षक अशी असते. हे पागोडा स्थापत्य कलेतून साकारलेले मंदिर आहे. या मंदिर वास्तूमध्ये लाकडांचा विशेषत्वाने वापर केला आहे. ही बौद्ध शिल्पशैली अत्यंत प्राचीन असून मन मोहून घेणारी आहे. या मंदिराला बघायला व देवीच्या दर्शनास नेपाळच्या विविध प्रांतातून लोक इथे येत असतात. इथून 100-1 किलोमीटर अंतरावर असणारे शुभ्र स्फटिकी हिमालय दृश्य. आमच्यासाठी दुर्मिळ असे हे दृश्य जेवढे आमच्या नजरेत भरत आहेत तेवढ्यावरच समाधान पाहून आम्ही माघारी फिरणार होतो. कारण सायंकाळ होऊ लागली होती आणि त्यानंतर रस्त्यावर भूस्खलन होत होते. झाडे कोसळत होती. रस्तेही जरा जोखमीचे होते आणि पुन्हा 1 किंवा 2 दिवस देणे आम्हाला जमणार नव्हते. करिता इथून दिसणाऱ्या या निसर्ग सौंदर्याला बाय केले. परत फिरलो. नारपानी. नारपानी हे बाजारहाटाचे ठिकाण असून हे संदीखर्ग नगरपालिकेत आहे. इथून काही अंतरावर सुपादेवराली इथे आम्ही उंच डोंगरावर चढून एका झुलत्या झुल्याचा आनंद घेणार आहोत. हा आहे उंचच उंच 2 डोंगरामधला झुलता पूल.
ना काकाले आपण दिसतो ना आपण बाईकवर होतो ना. एवढ्या अंतरावर चढताना आमची पुरती दमछाक झाली. वरून दमा जास्त दमवीत असतो. ही हिरवळ, हे धुकं, हे डोंगर आणि हा झुला, कष्टातून घडलेली मौज आनंददायी असते. इथे मौज करायला आसपासची तरुणाई बाईकने भेटी देत असते. आज आम्हीही तरुण झालो. या उंचावरून रस्त्यावरील आमची गाडी एखाद्या छोट्याशा किड्यासारखी दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये इथे छोटे छोटे काही उत्सव असतात. त्याच निमित्ताने ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. नेपाळच्या लोकसंस्कृतीचा, गायनाचा, कार्यक्रमाचा मनस्वी आनंद घेऊन आम्ही हॉटेलवर आलो. हॉटेल दरबारवर पोटभर जेवण केले, मनसोक्त झोपा काढल्या. मग सकाळीच भेळामारा या गावातील मित्राच्या घरी गेलो. भाऊसाठी घ्यायला लागला आपल्याला. मी आता खाणार आहे, बाकी घेऊन टाकू. ठीक. नेपाळचा मित्र, अवघ्या 12 तासापूर्वी झालेला मित्र. वाटून गेले कितीतरी वर्षापासूनची मैत्री होती आमची. रामबाबू, अत्यंत होतकरू पोरगा. वयाच्या 14व्या वर्षापासून भारतात येऊन पडेल ते काम करत संघर्षरत राहणारा, मनाने अत्यंत श्रीमंत माणूस. हॉटेल दरबारवर त्याच्याशी आमची मैत्री झाली. त्याची संघर्षगाथा ऐकल्यावर तो आपलासा वाटायला लागला. थोर मनाच्या रामबाबूने आम्हाला आवर्जून घरी आमंत्रित करून आदरातिथ्य केले आणि नेपाळची विशेष डिश मिठे पराठे खाऊ घातले. त्याने आपल्या घरचा गुरांचा गोठा, गुरे, कोंबड्यांचे खुराडे आणि शेती आदींचे प्रत्यक्षात दर्शन घडवून ते निसर्गाशी कसे तादात्म्य पाहून आहे हे आमच्या नजरेस आणून दिले. नंतर आम्हाला गाव फिरवला व एका बाबाजींच्या बाणगंगा आश्रमाची आणि मंदिराची भेट घडवली. आता हे जे दिखता है ना, पेड़ की वजह से वो पेड़ पे आता है अभी से, और एक घना होता है, एकदम घना हो सकता है. हाँ, होटल तो दिख रहा है यहाँ से. हाँ, बढ़िया. ये संतले का पेड़ है. और ये जो घर है यहाँ इनका, एक बाबा जी रहते. रामबाबूची मैत्री आमच्या मनाशी घट्ट करून आम्ही माघारी फिरलो. नेपाळचं नैसर्गिक सौंदर्य, उमराव मनाची मानसे, देखणे देखावे काळजात साठवून परतीला लागलो. आमची ही नेपाळची ट्रिप आपल्याला कशी वाटली हे मनापासून कळवा. नव्या दोस्तांनी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच काळजी घ्या. भेटू परत माहितीपूर्ण अशा एका नव्या व्हिडिओसह. तोवर धन्यवाद.